मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राबवण्यात आलेल्या 100 दिवस कृती आराखडा कार्यक्रमात महिला आणि बाल विकास विभागानं कल्याणकारी योजनांची यशस्वी अंमलबजावणी, विभागाचं आधुनिकीकरण व लोकाभिमुख प्रशासन हे ध्येय साध्य करत 80% गुणांसह राज्यात प्रथम क्रमांक पटकावला। त्यामुळे महिला आणि बाल विकास खात्याच्या यशस्वी मंत्री म्हणून नामदार आदितीताई तटकरे यांच्या या यशाबद्दल नागोठण्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नागोठण्यातील कार्यकर्त्यांतर्फे फटाक्यांची आतिषबाजी करून जल्लोष करण्यात आला। पनवेल तालुक्यातील कसलखंड येथील 32 वर्षीय तरुण आतिश चंद्रकांत पाटील हा प्रवेश निषेध असतानाही बजाज पल्सर क्रमांक MH06 AV4114 घेऊन मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरून जात असताना पुणे लेनवर आतिशच्या दुचाकीनं भरधाव वेगात ट्रेलरला पाठीमागून जोरदार धडक दिली। त्यामुळे झालेल्या प्राणांतिक अपघातात आतिश पाटीलचा दुर्दैवी मृत्यू झालाय। अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी खांदेश्वर पोलीस ठाण्याचे API शरद पवार, पोलीस स्टाफ, देवदूत, IRB पथक हजर होऊन त्यांनी मदतकार्य केलं, तसेच वाहतूक सुरळीत केली। पोलीस दलात कार्यरत असताना पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांनी केलेल्या विशेष कामगिरीची दखल घेऊन त्यांना पोलीस महासंचालक बोध चिन्ह पुरस्काराने दरवर्षी सन्मानित करण्यात येते। यंदाचा हा मानाचा पुरस्कार पेण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांना 1 मे महाराष्ट्र दिनी राज्याच्या महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते रायगड जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर झालेल्या विशेष कार्यक्रमात प्रदान करण्यात आला। बागुल यांनी गुन्हे शाखेत काम करत असताना अनेक यशस्वी तपास केले आहेत। पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचं सर्वत्र अभिनंदन होत आहे। महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून पनवेल तालुका क्रीडा संकुलात विद्यार्थी आणि खेळाडूंसाठी आयोजित उन्हाळी क्रीडा कौशल्य आणि व्यक्तिमत्व विकास शिबिराचा आमदार प्रशांत ठाकूर आणि आंतरराष्ट्रीय नेमबाज अर्जुन पुरस्कार विजेत्या सुमा शिरोरी यांच्या हस्ते उत्साहात शुभारंभ झाला। क्रीडा आणि युवक संचालनालयाच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या शिबिरात विद्यार्थ्यांच्या सुट्टीत विद्यार्थ्यांना खेळाचं प्रशिक्षण मिळणार आहे। यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय नेमबाज आणि राष्ट्रीय राज्य क्रीडा पुरस्कार विजेत्या प्राजक्ता अंकोलेकर आणि मानवी शर्मा यांना राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला। डॉक्टर RN पाटील सूरज हॉस्पिटल आणि उद्धव ठाकरे शिवसेना वासंबे मोहपाडा जिल्हा परिषद विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मोहपाडा बाजारपेठेतील शिवसेना कार्यालयात 1 मे महाराष्ट्र दिनी आणि कामगार दिनाचे औचित्य साधून आरोग्य तपासणी शिबिर आणि मोफत औषध वाटप कार्यक्रम संपन्न झाला। शिबिराचं उद्घाटन तालुका प्रमुख एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले। शिबिरात 272 नागरिकांनी मेंदूचे आजार, मणक्याचे आजार, मानसिक आजार, हृदयविकार, ECG, ब्लड ग्रुप, ब्लड शुगर, ऑडिमेट्री टेस्ट आदी तपासण्या केल्या। यावेळी तज्ञ डॉक्टरांनी आजार असणाऱ्या रुग्णांना मोफत मार्गदर्शन करून आजाराचं निदान केलं। महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन उत्साहात ग्रुप ग्रामपंचायत वासंबे यांच्या वतीने साजरा करण्यात आला। तत्पूर्वी महाराष्ट्र दिनाचे निमित्ताने महाराष्ट्र दिनाचा 66वा वर्धापन दिन साजरा करताना सरपंच उमाताई संदीप मुंडे यांनी ध्वजावंदन केलं। यावेळी मोहपाडा जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत गाऊन सावडी वाचन केलं। त्यानंतर ग्रुप ग्रामपंचायतीच्या वतीनं माझी वसुंधरा 6.0 अंतर्गत उद्घाटन करून सुरुवात करण्यात आली। यावेळी विद्यार्थ्यांनी वासंबे मोहपाडा ग्रुप ग्रामपंचायत ते शिवाजी महाराज चौक अशी जनजागृती रॅली काढली। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, रायगड। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।